मंडळी नमस्कार. रणजित सावंत ऑफिशियल चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज माझ्या गावातील एक व्हिडिओ बनवत आहे मी. तर मी आता सध्या आमच्या इथे जुनी सातकी एक 10 बिघं म्हणते ती, आम्ही इथं या ठिकाणी आलेलो आहोत. तर आपण एक मुलाखत घेणार आहोत. एक हरवणारी माणूस आहे आमच्यातला. तर पाहूया त्यांच्यासोबत बोलूया जरा जुन्या गप्पा गोष्टी वगैरे सगळ्या. आप्पा काय चाललंय? बसलोय गोठ्यावर. बर, काय कपडे काय आंघोळ आता झाली काय? काय हा, इथूनच आंघोळ करावं लागते. शेतकऱ्यांचं कसं आहे, कष्टाचं काम असते. बर आणि जो हडाचा शेतकरी आहे तो आधी कष्ट आणि मग आंघोळीन भाकरीन जेवण, बर हा, या पद्धतीतली कामं चालू असते ती. बर. शेतीचं काम हे कधी संपलेलं नाही शेतकऱ्यात. काय शर्ट कुठला घातला आहे? ना सरकार लिहिलंय. बर. मग काय गुरण इकडं बरोबरच काय काय केलं तुम्ही? केले आता हे जंगल थोडं जे काही टाकाऊ लाकडं फिकडं होते ते आणून आपलं थोडी सावली बरं. केली. भारी केलंय आपण. हा, आणि ते आपली 2-3 वासरं काय घरची 2-3 होती, काय 1-2 विकत आणली ती. बर. त्याला खायासाठी पुन्हा आणि खर्च जास्त. चांगले आहे त्या पाड्या, चांगल्या आहे त्या. हा. किती महिने आहे त्या काय? आता काय महिना, आता ह्या 2-3 तरी मला माहित आहे द्या बाबा. ही एक 4 महिने होत आले ह्याला, या दोन्हीला. ते 5-6 महिन्याचं आहे. आणि ती बी त्याच्या बरोबरच जाय ती बी. बर बर बर. हा, असं थोडं थोडं. आणि ते एक फॉरवर्ड आहे थोडं 6-7 महिन्याचं आहे. केलार गाय बी पाळली तुम्ही? खिलार गाय बर पाऊस अति पडल्यामुळं बर. की त्या माणसाला खायला घालायलाच काय नाही, रानाला पाणी लागली. हा. आणि तुझ्याकडे बाबा थोडा सारा असला तर गाई माझी ने जा, बर असं एक बाजू शेतकऱ्यानं मला सुचवल्यावर गाई पाहिली मी जाऊन. बर बर बर. ती पाकच वाया गेलेली गाय होती. काल संक्रांती दिवशी माया गाय मी आणून बांधली इथं आपली. हळूहळू हळू चांगले गे सुधारले. हळूहळू म्हणजे बिलकुल असं पाक असं वेस्ट मध्ये गेलं होतं. ही जुन्या माठावर दिसते सगळी. पर्यंत जर ती गाय त्यांच्यापाशी असती तर आज गाय ही मातीमोल झाली असती. पण मायापाशी थोडं थोडं होतं आपलं घालून करून मी आपलं त्याला. आणि 12 दिवसात मायापाशी गाय ही गाप गेली. चिनक्याचा गाजलेला वळू आहे. 3000 रुपये घालून मी गाय भरवली आहे ही. आणि आता गायला गाप जाऊन 2 महिने जवळजवळ झाले. चांगली सांभाळी गाय. तर आता चांगलं सांभाळायसाठी लय काय ह्याला लागत नाही. पण काय खोराक काय हिला? आता काय सुग्रास वंजळभर माझ्या परिस्थितीप्रमाणे आपलं वंजळभर ठेवतोय 2 टायमाला. थोडी खापरी पेंड आहे. आणि जी काही मळ्यातलं निघते गवत फेवत तीच. आणि थोडं व्यायाम देतोय तिला. पण जरा थोडी आगाव आहे. कुठा अशी अंगाला हात लावू देत नव्हती पहिलं. काय जनावर खिलार जनावर म्हणल्यावर तसं थोडं राहणार. खिलाराला असं वैंधत्व आलंय की तुमच्या शेतकऱ्यामुळे वैंधत्व आलेलं आहे खिलाराला. का तुम्ही ज्या पद्धतीनं फायद्याच बघताय, जर्शी एवढं जर मटेरियल तुम्ही जर खिलार जनावरला ठेवलं काय, तर खिलार जनावर सुद्धा कमीत कमी 5 लिटर एका टायमाला दूध देऊ शकते. हा, आणि ही गाय माझ्या शेजारचीच आहे. तर त्यांनी फार वैंधत्व हिला आणलेलं होतं. पण त्या परिस्थितीतनं मी गाय ठीक केलेली आहे. कुठेही अंगाला गाय हात लावू देत नव्हती कुणालाही. आणि अजून माझ्या एकट्याशिवाय ही गाय आमच्या पोरांना हे कुणाला हात लावू देत नाही. तर हिला आपदून फिबदून धुवून पुसून काय, पहिला कपडा ही अंगाला लावू देत नव्हती, हात लावू देत नव्हती. तिला येसन होती. एवढं मोठं नाक तिनं इसणीनं असं तुटलेलं आहे तिचं. त्याच्यात घाण वास येत होता. तर मी माझं मीच सगळं असं करून आपलं हळूहळू तिला ताब्यात घेतले. खिलार म्हणजे एक असं जनावर आहे की घोड्यापेक्षा बेकार जनावर आहे हे काय. तर आता फार थंड आली आहे. चांगले तलवारी सारखी आहे. होय होय, मस्त आहे ती. सगळी गाय अगदी चांगली आहे. कुठेही मुडी मिठी गाय नाही. कलरला नाही किंवा कोसवा दोरवट आहे काय. आणि एकदम काळी झार गाय होती ही. म्हणून मी ह्याला काळाच बैल दाखवला या वेळेला. काय ही गाय काळी आहे तर गाय पुन्हा काळी राहिलीच नाही की गाय
आणि 2 टाइम गायला पुसतो. हा डेटॉल मध्ये टावेल भिजवून पिळून 2 टाइम पुसून घ्यायची. ब्रश आहे, ब्रश न नाही, एक गोमाशाही काय होत नाही काय त्याला. नाही ह्याच्यावर एक चिलाट सुद्धा कधी बसू देत नाही मी. बरं, बरं, बरं. कारण का मी आता इथं बसलो तरी माझ्या बाजूला बसते. पण अशी थोडी बाहेर फिर न्यायला मला सुद्धा अजूनही दमवते, कळलं का. बरं. हा, तिला पंखा बिंका सुद्धा होता, आता माझा फॅन बंद पडलाय बरं, बरं. त्यामुळं हे आता मळ्यात छापारी गाठली, चांगलं केलंय, कोप होय. केली चांगली. होय होय हा सगळं चांगलं आहे. प्रपंच सगळा इकडे आणलाय. काय काय करून खाऊ वाटलं थोडंफार तरी खातो, काय घराकडे येतंय. चांगलं बनवलं यावं, हे बंगल्यात सुद्धा फिकं पाडला. एकट्यानं बनवलंय ह्याला कोणी धरू लागायला नाही किंवा बर. काय नाही सगळं पूर्ण एकट्यानं बनवलंय. बर काय मित्रांनो बघा, फिळ मारून हरवणारे माणूस आहे हा. बांधा बांधी कुठं काही केलेलं नाही ह्याला. गावात अशी जुनी माणसं थोडीफार वयामानाने एवढे दिवस टिकलेली आहे ती. जुनी माणसं नाही ती, जुनी भरपूर आहे ती, पण जुनं ते सोनं झालंय, जुनं गेलं सगळं. आणि शेती हा आवडता विषय आहे माझा बरोबर. फार पूर्वीपासून. त्यात काय पिकू नाही ना पिकू. शेतीत काय उत्पन्न घेता काय? शेतीत घेतो आता काय, पहिलं आम्ही फार पूर्वी ज्वारीच घेत होतो आणि ह्या शेतीला पाणी नव्हतं. ह्या बसून बोला जरा. गावातनं त्या रानात आलो गावातनं. आपलं गावातच पहिलं वस्ती होती. त्यावेळेला मी लहान होतो. 72 साली आमच्या वडिलांनी विहीर काढली. त्या साली एक 2-4 वर्ष पाणी चांगलं होतं. बर. आणि तिथून पुढं असं दुष्काळ जी पडत गेलं सगळं, की दुष्काळावर दुष्काळ. एक पाऊस पडला का, एक वर्षी पडला का पुन्हा 2-3 वर्ष पाऊस नाही. पण ज्वारी ही पिकत होती. कशी की ज्वारी ही ह्या रानाची कधी बुडली नाही. ज्वारी आणि हरभरा. बाकीच्या पिकाला पाणी लागत असल्यामुळं बाकीची पिकं काही घेता येत नव्हती. पण ज्वारी जर ह्या 4 एकर क्षेत्र आहे आम्हाला, तर 4 एकर क्षेत्रात मला एक त्या तसल्या एका पाण्यावर उगवलेल्या ज्वारी सुद्धा 20-25 पोती 30 पोती ज्वारी होत होती. चांगली होती. 1200-1500 कडबं निघत होतं. तर ते 1200-1500 कडब्यावर आम्ही 1-2 म्हशी वर्षभर आपलं सांभाळायचो. हा 2. आणि तिथून पुढं ही रान असं उंडगच असायचं, मोकळंच, पाणीच नाही. विहीर एवढी मोठी खांदून, विहीर स्वस्त आहेत खांदली फार. 2 रुपये 2.5 रुपये रोजगार होता त्या टायमाला विहिरीला. विहिरीच काय म्हणतो विहीर ही 1972 साली इथं विहीर काढली. बरोबर. आणि त्यानंतर त्याला पाणी थोडं 1-2-3-4 वर्ष होतं. त्यानंतर कालांतरानं पाणी गेलं. त्यानंतर आम्ही एक होल मारला इथं बाजूला. आणि होल मारल्यावर त्या होलला 1 इंच एक डिलिव्हरी आपलं ती मोटर पाईपाची काळ्या बसवली. आणि ती पाणी आपल्या हिरीत टाकून आणि हिरीवरच्या मोटरनं पुन्हा आम्ही बागायत तर करायचं. उन्हाळ्यात आमचं असं 1-2 एकर ह्यात बागायत होत होतं. तेवढ्या एका पाईपवर असं साठवून पाणी. तर कापूस फिपूस आम्ही भरपूर उत्पादन त्यावेळेला काढलं. 800 रुपये 700 रुपये क्विंटल कापूस त्यावेळेला होता. घरच्या घरी जे असायचं काय. आणि तिथं आपल्या अकोट फेकोल्याला घेऊन आपलं विकायचं. अकोला बाजार आहे हो आपला. हा पोस्ट असल्यामुळे बाजार याला कापूस कसला म्हणतो, कसला होता? सूतगिरणीनं ती एक बियाणं चांगल्या पद्धतीत दिलं. भरपूर दिवस नाही म्हणलं तर जवळजवळ 20 वर्ष कापूस ह्या आमच्या रानात तो आम्ही पिकवला. कमी पाणी आपले शेतकरी सूतगिरणीनं दिलेलं बियाण्याचं. आणि तसं म्हटलं तर गोरगरिबाची पोरं, मी सांगोला सूतगिरणीमध्ये 1984 साली कामाला लागलो. आणि तिथून मी जवळजवळ 19 वर्ष त्या संस्थेमध्ये मी काम केले. असिस्टंट फिटर कम जाबर होतो तिथं मी. हा तर सुरुवातीला आम्हाला कमी पगार मिळाला. पण कमी पगारात सुद्धा आम्ही इथले तर जाऊन येऊन घरी आपलं रोजच्या रोज घरी 8 तास ड्युटी करायची, घरी यायचं, घरचं शेती बघायची. आणि आम्ही कापूस शक्यतो सूतगिरणीलाच विकत होतो. सूतगिरणीनं पुन्हा खरेदी चालू केली कापसाची, की चांगल्या पद्धतीने त्यांनी भाव बी दिला त्यावेळेला. आणि त्यावेळेला असा भाव म्हणजे किती यायचा की 800 रुपये 900 रुपये 1200 झाला, 1300 झाला, 1500 झाला. आणि ज्यावेळी 2022 रुपये कापसाचा दर झाला त्यावेळेला ते पीक बुडलं. शेवटचा कापूस करणारा मी एक शेतकरी, की गुडघ्या एवढा कापूस आल्यावर त्याला मर लागली, पूर्ण कापूस पिवळा झाला.
बरं, मग त्याला काय आणि त्याला काय इलाज नाही, असं ती झाडं घेऊन मी हिंडलो बऱ्याच ठिकाणी, औषधा या दुकानाने ह्याने त्याने, हम्म. पण ते काय, आणि तिथून पुढं मी काही कापूस पुन्हा अद्यापर्यंत त्याला काय काय लावलेलं नाही. हे सोगाव काय लागल ना नाही औषध नाही लावलाच नाही मी, कापूसच लावला नाही आतापर्यंत पुन्हा. मग आमचं एक पारंपरिक पीक आपलं ज्वारी. बर मग कापूस काढून आम्ही ज्वाऱ्या करत होतो. बर थोडंफार पाणी असलं तर थोडाफार गहू करायचा, पण त्यावेळेला काळा केसर गहू होता. मग एकदम शेतची घरचंच बियाणं, शेतकऱ्यांचं घरचंच बियाणं काळा केसर. कापूस किती वर्ष केला तुम्ही? कापूस एक 20 वर्ष पिकवला की मी. होय, 20 वर्ष कापूस शेतकऱ्याला सुदगिरी सांभाळले हा सांभाळलं, चांगलं केलं. गणपतराव देशमुख ज्यावेळी जोपर्यंत ते आमदार होते तोपर्यंत त्यांनी अगदी ह्या तालुक्याचा तळागाळातला विकास त्यांनीच करू जा. चांगल्या पद्धतीने त्यांनी कार्य केले की बाबा गिरण चांगली चालली. हा होय, मस्त. आशिया खंडात नाव आहे म्हणते. आशिया खंडात भयंकर अवॉर्ड मिळवले. बर बर बर. एका किलोला त्यावेळी जरी 50 रुपये खर्च येत असला 1 किलो सूत बनवायला, तर तो 200, 250, 300 रुपये पर्यंत सूत विकलंय आमच्या सूतगिरणी. हा, चांगल्या पद्धतीने भरभराटी. एमडी बी चांगलं होतं. होय, मस्त माणसं होती सगळे, कामगार अगदी जवान, सगळे रानातलीच कामगार, आमच्या सगळे रानवट कामगार. थोडीफार शाळा शिकलेली, 4वी 5वी शाळा शिकलेली अशी कामगार ती. आणि चांगल्या पद्धतीनं ज्यानं चांगल्या पद्धतीने तिथं केलं त्यांना चांगलंच झालं. मी सांगोला सूतगिरणीवरच मी म्हणजे असा थोडा उबदारी आलोय म्हणायचे थोडा. म्हणजे चांगल्या पद्धतीनं मला त्यावेळेलाच मी पायपा स्वस्त होत्या, थोडे एक होल मारला मी त्या विहिरीच्या कडेलाच. काय विहिरीतलं पाणी, काय होलचं त्यात साठवायचं ते पाणी. त्यावेळेला थोडी इकणं घ्यायला किंवा पायपा घ्यायला स्वस्ताई होती. त्यावेळेला पायपा फिपा काय अमुक तमुक घेऊन घरं बांधायला सुद्धा स्वस्ताई होती. आणि सूतगिरणी ज्या वेळेला कामाला लागलो त्यावेळेला आमच्या घरावर तणास निघालं. हा, नंतर आम्ही पत्र्याकडे वळलो, पत्र्याकडे वळलो, थोडी सुधारणा झाली. बघा, काय आपल्या भागात काय नव्हतं पहिलं, नव्हतं हो, छपराशिवाय घरच नव्हती. जलम काढला आम्ही छपरात. माझं नाही का आता विकास तर काय भुसार मालावर किती विकास करायला. पुन्हा मी या छपराकडे वळलो. जगायचं माणसाला मुश्किल होतं पहिलं. मुश्किल होतं त्यावेळेला, कारण का स्वस्ताई होती, पैसा उपलब्ध नव्हता, रोजगार उपलब्ध नव्हता. पैशापेक्षा पोटाला लय जपत होते लोक. हा, आणि तेवढी आपदा असून सुद्धा माणसं टणटणीत होती, म्हणजे देशवाट थोडं खायला मिळत होत लोकांना. बरोबर, असं होतं. आता सगळं हायब्रिड झालं. काय नाही, आता ही तुमचं सगळं एरिया टाकान पिकवा, तीच शेती आता माझी. पोटाऱ्यासनी काय काळजी नाही का ही एरिया वगैरे? हे काय करावं मला सांगा. युवा शक्ती कशी वाढली पाहिजे, तंदुरुस्त कशी पाहिजे देशाची आपल्या? ज्याचं त्यांनी त्याच्या कुटुंबाची काळजी घेणं गरजेचं आहे. ज्याचं त्याचं आता कुटुंब पद्धती आहे म्हटल्यावर त्याचा मालक तो हा जो आहे तो स्वतः आहे. तो स्वतः आहे का त्यानं आता देशाचं पुढारपण करणाऱ्या माणसानं त्या कुटुंबाकडे जर लक्ष द्यायचं म्हटलं तरी कुणीकडे बघायला पाहिजे. त्यांनी सुद्धा मागे काहीतरी अडचणी आहे त्यांना. सरकार म्हणजे सरकार तर काय आहे, कोण आहे सरकार? तो तुमच्या आमच्या सगळ्याच मिळून सरकार चाललंय. पण आपण काय करायला पाहिजे? सरकारच्या नसतं नादाला लागावं का? सरकार देतंय ती बी थोडं घ्या, आणि आपण काहीतरी करायला पाहिजे ना. आपल्या जीवनासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे, कष्ट करायला पाहिजे. आता कोण काम करतंय उन्हात शेतीत? आता जर लोक 4-2 गुंठ आपल्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळायला लागले, ती खायापुरतं करायला लागले. कवा सेंद्रिय ही होणार शेती मला सांगा? ही पाक बरबटलेली शेती, माणसं मेल्यावर होत्या काय कशी शेती तुमची सेंद्रिय कशी बनणार ही शेती? ह्यात मुलकाचं तुम्ही नाही ते आणून टाकलंय आता. पहिला आम्ही काय करत होतो, 1 सालाड 2 सालाड नांगरत होतो. नुसते शेणखतावर शेती नव्हतंच त्यावेळेला, बैलांना नांगरण करायची. आणि बैल सुद्धा परवडले. 60 रुपयाला दिवसभर बैल येत होतं 2. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. आता तासाला 1000 द्या. बरोबर. कसा उकरून काढतंय. पिकात काय आता पहिली ज्वारीच खायचं. पहिलं ज्वारी खायचं, कुठनं तरी मग रेशन थोडं गहू मिळायचं. काय मेलू खाल्ला आम्ही सरकारनं दिलेला. कुठलं काय होतं ते? मेलू होता. काय होतं ते? कसलं धान्य? ज्वारीच होती ते, एक लाल ज्वारी होती. बरोबर म्हणून काही भात तांदूळ त्यावेळेला म्हणजे भात मिळायचा नाही असा शक्यतो. रेशनचाच काय थोडा मिळाला तर बी तेवढाच. ते काही महिनाभर पुरायचं नाही. ती कार ज्वारी एक होती, कसली होती पूर्वी? 7 महिन्याची. आपल्या भागात कार ज्वारी पिकत नाही. बर, काय कारण काय त्याचं? काय आता त्या हवामानावर ही, पण इकडे कोणी
आम्ही तर नाद केलाच नाही ना हे पहिला. हम्म. आमच्याकडे 35 एक मालदांडी, बर हा हा हा. सोलापूर जिल्हा मंगळवेढा, हम्म. आणि मका बी त्यावेळेला कमी होत्या. हम्म. डबल डेकन म्हणून एक मका आली, सुरुवातीला आम्ही ती मका पाहिली किंवा कंस भाजून हा, हा, खाल्ली. हा. बर नाहीतर पारंपरिक मका आपल्याकडे पांढरीच होती, हम्म. पांढरी मका. तर त्यावेळेला मिसनी नसायच्या, सोलून मका 5-5, 4-4 पोती असे काढायची लोक. वैरणीसाठीच मकाचा वापर त्यावेळेला बी काय होता. मशनरी नव्हती पूर्वी, आता मशनरी मशनरी नव्हती. झाली. खळे आम्ही बडवूनच करायचो असे. हम्म. रासार बडवायचं, सकाळी उपणायचं, हा. पोती भरायची. पण त्यावेळी माल असा स्वच्छ बी निघत होता. हम्म. पाल नव्हती ही हातरायला, असे अशी नव्हती झाकायला पाल. आता वर झाकलंय पाल तुम्ही. आता वर झाकले आपण, त्यावेळेला हातरायला हा, नव्हती. हा, हा, हा. आणि पाणी साठवायला त्यावेळेला खापराच, जेणेकरून हम्म. किती बी तुमच्याकडे जनावर असले हम्म. तर दंडालाच पाणी पाजायची. हम्म. डेरा असायचं पहिलं. देर असायचं, रांजण असायचं मोठमोठं. हम्म. आणि आता ही प्लास्टिक डबडी फिबडी निघाली, जनावरला खायचं निघालं, सगळ्या सिस्टीम आल्या, हम्म. सगळं आलंय. पण सगळं येऊन समाधान नाही कशात. माणूस कशाने समाधानी व्हायचं? काय हो का, काय करतात आम्हाला सांगा. आहे त्यात समाधान राहणं गरजेचं. हा, मग माणूस संघ काय घेऊन जात नाही आपा. अहो संघ काय न्यायचंच नाही, पण हम्म. हाय ही सुद्धा व्यवस्थितपणानं केलं पाहिजे का नको आहे. येताना काय घेऊन येत नाही अहो येताना ते नागडच येतंय, आणि जाताना जाताना पुन्हा नागडं. आता जाताना काय हाय ती कपडे जुनी फिनी पण जळून जाते ती का, पुन्हा नागडा जाईल आत त्यात, असं नाही का. अवघड आहे परिस्थिती. असं आहे. पण हे धावतं जग, हा हा हा. जग जी असं लागलंय की पळायला, पळते, पाठी लागले. मोकाट पळते असं. मग आता नाही ती उद्योग निघालं. बरीचशी आता काय कमी शाळा शिकलेली, गवंड्याशिवाय काम नाही. हम्म. आणि लगेच ती जरा मोठा अजून झाला नाही तर त्याचं लगीन करते. ती लगीन झालं का लगेच त्याला पहिलं लग्न लवकर करत होती, लवकर करत होती. पण आता कष्ट बी त्या मापात होतं. आमच्या पोटी जी जलमली हम्म. त्यांच्यात अवसानच नाही हो. ती लगेचच बघा, कोंबडे पिलेवणे 2 पिली झाली का ती बाय बी मरकुंडी, ती गडी मरकुंडा. काय करतात त्याला सांग. मग आम्ही आता खाणं पाणं त्या पद्धतीचं निघलंय. थोडं पूर्वीच खाल्लंय, मला सुद्धा मिळलंय त्यात थोडं. मी बी असा काय फार जुना माणूस नाही. बघा माझं 1764 जन्मतारीख आहे काय. तर आम्हाला त्यावेळेला खपली गहू, काय दूध म्हणा, केळं घरची म्हणा, ते आम्हाला खायला घरचं होतं, सगळं खायला होतं. आणि मी ह्या रानात मोहरी पण पिकवलं की आम्ही पहिलं मीठ आणि तेलच विकत आणतो. तो काही वर्ष अशी होती आमची की मीठ आणि तेलच फक्त आणायचं, बाकी सगळं सगळं आपल्याकडं. आणि तेल सुद्धा करडीचं काय बाय दिवस आम्ही बनवलं, जवळ्याला नेऊन आम्ही करड तेल काढून आणायचो. काय तेल बी काय भेसळच आहे हो. आता काय हो का, आता 4 किलो तर शेंगदाण्यात 1 लिटर तेल निघतंय. लिंबोळ्या गाळून तेल काढायला लागले आणि ती खायला लागली. नो 4 किलो शेंगदाणा पहिलं जर नेलं तर 1 किलो तेल निघायचं. आता 4 किलो शेंगदाणा आता कसं आहे तर. पूर्वी माणूस शेती कसा करत होता, घरचं थोडं दूध, त्याचं थोडं दही, त्याचं थोडं तूप निघायचं, त्याचं ताक ऐकाय घे. आणि त्याच्यानंतर रताळा असायची घरी, गाजरा असायची. सीझनवार लोकांनाही शेतकऱ्यांना खायला होतं. 10 बिघ्यात चांगलं पिकत होती गाजरं वगैरे. आम्ही लहानपणी आमचं चुलता आणायचं नामदादा हे. ज्वारी संघ जर टाकली गाजरं तर आतापर्यंत लोक गाजरं उपसून उकरून पाला तुटलेली खात होती. बघा, तर इथं मी तुम्हाला जोडदार नामदादा असायचे. हा, नामदादा फार चुलता माझा वडील माणूस आहे तो. पण चांगली शेती नामदादा, ही सगळी शेती पुरी 7 एकर शेती नामदादा करत होता. त्याच्याकडे बैल होती, सगळं होतं. होय, आम्हाला वांगी तर अशी ती देटा सगळं खावा वाटायची. वांगी लय भारी, त्याला खायला चांगलं होतं. अशी निवळ लावलेली, त्याला फवारणी नाहीच. तर पहिलं पंप नव्हता. आता आज वांग असं लिंबा एवढा असलं का तिसऱ्या दिवशी मोटर लाडी एकाच होते. किडाय लागली, किडतच नव्हती शक्यतो. पण किडाय लागेल तर आपली गौरीची राख मऊ करायची आणि वाऱ्याच्या दिशेनं धुळायची. हा पहिला रामबाण उपाय होता. काय, आणि हारभोरा पेरला, घाटाळी व्हाय जेवण दिसली तर तिथं काटकं फिटकं राहून ती पक्षी तिथं गोळा व्हायसाठी काहीतरी करायचं. आणि ती त्याच्यावरच बघा ती हरभर निघायची. नसली तर गाळ माती, मऊ माती पाठीत भरायची आणि नुसते हरभऱ्यावरनं फेकून द्यायची. आणि ते ह्याला जैविक कार्याळ त्याला ती आळी होणे म्हणून ते आपण माती मारायचं काय तर. लहान कार्याळ म्हणून एक पीक होतं. ते आपलं थोडं भाजायचं, शेंगदाण्यासारखं कालवणात घालून आपलं कालवण बनवायचं. त्याला आळी काय कीड लागून काय नव्हती. माती आपण इसकटायची त्याच्यावर. सूर्यफुलाची उत्पादन भरपूर घेतली.
एका 5 किलोच्या पिशवीला स्वस्ताईमध्ये एक खर्च तर काय नसायचाच. माझ्या शेतीला अजूनपर्यंत काही खर्च नाही. मी एकटा शेती बनवतो. मी कोळपाई शेती सगळी माझी आहे. मी कोळपतो 2दा-3दा मका म्हणा, ज्वारी म्हणा, काय असेल ती. आणि खुरपाईचं मी कधी कष्ट केलं नाही आतापर्यंत. मी आता औंधा गहू सुद्धा केला होता, कोळपाईचा केला होता. पण ह्याच्या आधी आता बऱ्याच लोकांनी कोळपाईचा औंधा गहू केलाय किंवा मागल्या वर्षी केला असेल. पण मी फार पूर्वीपासून गहू खपली कोळपाईचीच केली. आता ह्या वयात बी अजून शेती करताय तुम्ही? करतोय, अजून शेती भरपूर करतोय. होय. मुलं किती तुम्हाला? मला एकच मुलगा आहे. मुली? मुलाला मुलगी एक आहे आणि मुलीला 2 मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगा. मुलाला 2 मुलं जायती. एक 10वी 11वी शिकून त्यानं डिप्लोमा केला इलेक्ट्रिशियन आणि तो आता मिळवतोय ते पोटापुरतं पैसे आपलं. आणि एक धाकटा नातू आहे, तो पैलवान बनवलाय मी. करण खटके. परिस्थितीतनं गरीबी परिस्थिती, पण पोराचं जरा हावभाव बघून लहानपणी मी त्याला दुसरी शाळेत असताना खवसपूरला पाठवला. आणि तिथं त्यांनी 1-2 वर्षे तसाच सांभाळला त्यांनी. आणि 2 वर्षानंतर जरा चांगल्या पद्धतीनं थोडं बारक्यापणीच खेळायला लागल्यावर आम्ही थोडं आपलं त्याला काहीतरी द्यायला लागलो. म्हणजे जेवाय खायचं तयारी चांगली करून घेतली. खवसपूरची तालीम एक अशी आहे की तिथं आपला जेवणाचा आणि खाण्याचाच खर्च. तिथं कुठल्याही पद्धतीची फी नाही. आणि तिथले जे वस्ताद आहेत भारत भोसले म्हणून, ते आतापर्यंत तिथं बरेचसे महाराष्ट्र केसरी झाले, काही नोकरी लागली मुलं, हिंद केसरी झाली. आणि आता त्यांचा एक मुलगा विकी भोसले बघा चांगल्या पद्धतीनं आता तो फॉर्मात आहे. आणि कालच्याच दिवशी, काल परवाच्या दिवशी त्यांनी 4थ्या फेरीला काहीतरी त्यांचा पराभव झालाय. आणि होईल पुढे अजून, होईल पुढे. आणि माझा नातू बी करण खटके चांगल्या पद्धतीनं असा खेळ चांगला, आम्ही व्हिडिओ बघतोय त्याचं, पण चांगली कुस्ती करतोय म्हणत नाही, पण आपण तालुक्यानं त्याचं सगळं व्हिडिओ पाहिले तर. आणि तो बी आमच्या कमी गरिबीच्या परिस्थितीतनं चांगल्या पद्धतीनं आता तो एक पैलवान पुढं होईल असं वाटतं या. आता काय होईल, नाहीतर शेवटी आपले मी एक असा विचार केला की आता जी पोरं अंगात अवसान नाही, शेती करू शकत नाही, ती ताकद अंगात असली तर थोडी शेती करू शकते. मग आता ही शाळेला बी थोडं लहानपणी आडमोठं निघालं, त्यामुळं मी म्हटलं गडी तर होईल, जाऊ दे 1-4 वर्ष पोराला मी समजावलं. आता 12वी झाली, आता 12वीला, आता ह्या वर्षी 12वी काय तर होईल, 12वीला ह्या वर्षी पुढे काय तर होईल की त्याचं काहीतरी कल्याण होईल की काय. बाहेर पोरं पडल्याशिवाय बी सुधरत नाही ती. आता बाहेर पडायचं ठीक आहे, जगाचं बघितलं तरच सुधरते ती पोरं सुधरते. पण जगाचं आता बघताय की तुम्ही, जगाचं मोबाईल आणि जग एक झालंय. मोबाईल बाद झाले पोरं सगळे, तर ते मोबाईल घेऊन जात या. आम्हाला मोबाईल आता फक्त ही एक मोबाईल माझ्याकडे एक बारका आहे नेहमी, आम्हाला त्यातलं काही कळत नाही. आम्ही आपलं 5वी-6वी शाळा शिकलेली माणसं आहे. मग ह्यात कुठं बोट घालावं काय घालावं, ती बिघडण्यापेक्षा आपलं आल्याला उचलायचं, करायचं तर काय गरजच नाही कोणाला. म्हणजे माणसं आता सध्या शरीराला चांगलं देशी वाण खायच पाहिजे सध्या. काय देशी खाते आता, बॉयलर कोंबडी रोज आणतंय, ती वांग कोण खाय नाही, वांग कोण पिकव नाही. वांग जी पिकवतंय त्यानं आज एवढं वांग असलं तर उद्या एवढं बनवतंय. मग आता चांगलं खायचं झालं तर काय करावं लागेल ह्याला? काय करायचं, काय डाळ दाणा खावा तुम्ही, काय फुलग मटकी खावा, त्याच कालवून खावा. हो, दुसरं काय खाताय तुम्ही? ते बॉयलर मध्ये काय आहे, ते कोंबडी तिथं फाडताना तुम्ही बघताय, तोडताना बघताय, असं नुसतं शिजवलं का खोड रबर आणि ते असं वाटून जाड होते, त्यात असं लांबडं दोरवा येतं, ते दातात अडकते. आणि खानपान सध्या चांगलं असलं तर शरीर चांगलं राहतंय. चांगलं आहे. मी सकाळी उठलो का चहा नाही पित, इथं मला चहा कोण आणूनच देत नाही. माझ्याकडं फेगोली, पण मी ती करायचा नाद करत नाही. मी सकाळी थोडा गुळ खातो, उठलं का दात घासून. उलट चहापेक्षा गुळ चांगला आहे. गुळ खातो आणि पाणी पितो. आणि मला जर चहा प्यायचा असला तर माझ्याकडे पिरूच झाड आहे, पुदिन्याचं झाड आहे, पानं तोडून आपलं टाकायचं. तुळशीची पानं म्या वाळवून एवढी एक पिशवी भरून ठेवली आहे, ते थोडं टाकून आपला गुळ टाकून ते पितो. पौष्टिकच आहे सध्या. आणि जेवण दुपारी 12-1 वाजता
जेवण जे काय असेल चपाती असो भाकरी असो ज्वारीची भाकरी असो खातो आणि संध्याकाळी 7-8 वाजता आपलं नेहमीप्रमाणे माडगं फिडगं एखाद दिवशी आणलं फुलगं कुठनं तर आपलं तर बनवतो आपलं तेवढंच वाटीभर पितो. आणि हरभरा खायचा नाद जास्ती आहे, भाजून मीठ लावून किंवा भिजवून भाजून पुन्हा असं हरभरा चवाळी खातो आणून कधी कधी भिजवून भाजून. तर कडधान्य खायचा नाद भरपूर आहे. बरं, आता नवीन पिढीला काय संदेश द्याल, काय शेतीविषयी सांगा 1-2 शब्दात. आता शेती राहिलीच नाही. नाही तरी पण काय शेतीविषयी काय वाटतंय, नवीन आता काय पिढीने काय करावं? केलं पाहिजे? काय आता त्यांना शेती काय कुठं दार धरायचं म्हटलं तर त्यांना काय माहितच नाही. ती काय तर बरं करते बरं. आठवीने नाही आता टेक्नॉलॉजी बदलत चालली आहे, ड्रिप आली, आलं की पुन्हा ते सगळं. तोटे आले त्या आलंय, पुंगळ्या. पण कोण करतंय हा, मला हा. सांगा, कोण करत नाही ती हो. बरं, बरं, नवीन बरं, पिढी बरं. शेतीच कोण करणार झाले. बरं, तुम्ही एक संदेश काय द्या चला. आता काय शेती प्रधान देश आहे आपला. बर, हा हा? कृषी प्रधान. कृषी प्रधान आहे, शेती प्रधान म्हणा किंवा कृषी प्रधान म्हणा. पण शेती जगवली तर थोडी शेती बांधकामाला लय चालली. गाव असो वाडी असो हा किंवा मोठं शहर असो तालुका असो, त्याच्या बाजूचा जी परिसर आहे फुलगं मटकी पिकायचा जी परिसर आहे शेती वाचली आज पाहिजे. लोकं, अहो शेती वाचलीच पाहिजे. शेतीशिवाय तुम्ही उद्या काय, तुम्ही आता नाही ती बनवू दे मग काय ज्वारी बनवताय काय कशावर? नाही बनवू शकत नाही. कशावर बनवणार ज्वारी? जनावरला काय दूध कशावर बनवणार? कुठं काढले म्हणा अमेरिकेनं काहीतरी एक मशीन, त्यात काहीतरी चगा फेगा टाकायचं अमेरिकेच काय सांगू नका, अमेरिका काय बी हा. करते. आणि ती बटन दाबलं का दूध निघतं इकडं आणि त्या दुधाला काय थान नाही तिथं तुटी जाय म्हणते. ती कीर्तनात सांगत होतो मी ऐकले. असं काय अशी गाय मला बी वाटते आता काय. मग काय आता काम देणू आता मी उगाचच पाळायला लागलोय. हं? नाही पण शेवटी माझ्या जिंदगीच्या शेवटी जिला वैधत्व आलंय ज्या खिलार गायला, जे गाय आपणाला रानात कष्ट करायला बैल देते, हा दूध देते आणि तिचं शेण आहे काय आता शेणमूत्र पौष्टिक आहे सगळं. सगळं पौष्टिक आहे. आता ह्याला जर लोकांनी वैधत्व आणलं तर हे नामशेष चित्रात बघायला काही लोकांना चित्रात बघायला मिळेल पुढं की ही गाय होती देशी गाय. आता ह्या पद्धतीने चाललंय. आता कोणाला सांगता काय शिकवता सांगा, जय त्याच्या मर्जीचा मालक जो तो आहे. हा मित्रांनो, हे भारत खटके, भारत आप्पा म्हणते ते, आम्ही त्यांना प्रेमानं आप्पा म्हणतो. पण हे एक त्यांनी नातू घडवला आहे. तर त्याचं नाव पैलवान करण खटके. छत्रपती शिवाजी महाराज तालीम खवसपूर भारत वस्तादांचा पट्टा आहे, त्यांनी तिथं गाठलेला होता. अजूनही चांगल्या कुस्त्या गाजवतोय तो. हे आप्पा हर हुनरे माणूस आमचा आप्पा. पण सगळी माहिती दिली त्यांनी, शेतीची कशी होती पूर्वीची, सूतगिरणीची विषयी माहिती सांगितली, कापूस कसा पिकत होता 10 बिघात आमच्या इथं, सगळे तर असे होते. तर मित्रांनो, रणजित सावंत या ऑफिशियल चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.